वेलकम स्टुडंट्स. पहा, पहिल्या भागामध्ये आपण काय केलेलं आहे, इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. अमॅल्गमेशन ऑफ ए पार्टनरशिप फर्म काय आहे, प्लस त्याचे ऑब्जेक्ट्स, का नेसेसिटी आहे की बाबा दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्वतंत्र असणाऱ्या पार्टनरशिप फर्म एकत्रित येतात आणि ते व्यवसाय नवीन स्टार्ट करतात. त्यानंतर ओल्ड बुक्स ऑफ द फर्म, म्हणजे ओल्ड फर्म जे आहे तिच्या बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये जे काही एंट्रीज केल्या जातात त्याची ट्रीटमेंट आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे न्यू फर्म जी अस्तित्वात आलेली आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त फर्म ॲमॅल्गमेट झाल्यामुळे त्या न्यू फर्मच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्रीज कशा केल्या जातात. इन द बुक्स ऑफ न्यू फर्म जर्नल एंट्रीज काय करत आहोत आपण, इन द बुक्स ऑफ द न्यू फॉर्म जर्नल एंट्रीज अकाउंटिंग ट्रीटमेंट. थोडक्यात आता पहा, ABC फर्मचं उदाहरण दिलेलं होतं आणि XYZ दोन्ही ॲमॅल्गमेट झाल्या. त्यांच्या व्यवसायातील ज्या ज्या असेट्स न्यू फर्मने टेक ओव्हर केलेले असतील त्या असेट्सना काय करते, ही डेबिट देते. म्हणजेच थोडक्यात असेट्स, लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटल ट्रान्सफर केल्याची एंट्री. असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर केल्याची एंट्री. काय एंट्री होणार आहे बघा, असेट्स अकाउंटला डेबिट जातं, डेबिट वॉट कम्स इन असेट्स येतात. बरोबर अपोजिट एंट्री पास करायची जी ओल्ड बुक्स ऑफ द फर्ममध्ये केलेलं आहे ते. असेट्स अकाउंट डेबिट, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अकाउंट असेल तर अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट, ज्या लायबिलिटीज पे करायचं मान्य करते फर्म. RDD असेल तर RDD अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. आणि टू पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट इथे येतात. म्हणजेच थोडक्यात इथं आपण काय मेन्शन करतो बघा, जी फर्म असेल ABC, जी काय फर्म असेल त्यांचं नाव इथं येतं, किती पैसे देणं लागतो ते, हे कॅपिटलच असेल. जो जो हिस्सा न्यू फर्ममध्ये त्या पार्टनरचा असणार आहे तो. आले का लक्षात. नेक्स्ट पहा, सेकंड नंबरला ट्रीटमेंट ऑफ गुडविल येणार आहे. ओके, आता पहा, न्यू फर्मने गुडविल मेंटेन केलेलं असेल फुल व्हॅल्यूला तर मात्र एंट्री करण्याची आवश्यकता नाही. जर गुडविल रिटर्न ऑफ केला असेल, पहा याच्यामध्ये इफ व्हॅल्यू ऑफ गुडविल रिटर्न ऑफ, तर एंट्री बघा ती कशात करायची आहे, न्यू रेशोमध्ये. व्हॅल्यू ऑफ गुडविल रिटर्न ऑफ सर्व पार्टनर्स असणार आहेत इथं, त्यामुळे मी इथं लिहितो बघा, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. नुसतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट लिहिला तरी सुद्धा चालतं, टू गुडविल अकाउंट. याच्यामध्ये इफ पार्ट व्हॅल्यू ऑफ गुडविल रिटर्न ऑफ. ओके, तर अशा वेळेला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटलाच डेबिट द्यायचं आहे. सर्व पार्टनर्स येणार आहेत, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. काय येणार, पार्ट अमाउंट. नोट गुडविल
अकाउंट वरील जी अमाऊंट रिटर्न ऑफ केली नसेल अशी अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करण्यात येईल. नोट नंबर 2 1 झाली. सेकंड, गुडविलची अमाऊंट फुल्ली रिटर्न ऑफ केल्यास गुडविलची अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो केली जाणार नाही. आलं लक्षात? ती रिटर्न ऑफ केली तर शो केली जाणार. फुल्ली म्हटला तरी सुद्धा इथे चालते, फुल्ली रिटर्न ऑफ. ओके, तर पहा, गुडविल मेंटेन केलं आहे काय, याच्याबरोबरच एंट्री होईल. गुडविल रिटर्न ऑफ केलं, फुल्ली रिटर्न ऑफ केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट पार्टली रिटर्न ऑफ केलं, तीच एंट्री आहे. फक्त अमाऊंट काय असेल इथे येईल, पार्ट अमाऊंट येईल, इथं काय येईल, फुल अमाऊंट येईल. तर पार्ट अमाऊंट जर रिटर्न ऑफ केली असेल, जी अमाऊंट शिल्लक असेल ती कुठं दिसेल, गुडविलच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फुल्ली रिटर्न ऑफ केलं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला ती अमाऊंट शो केली जाणार नाही, जी फुल्ली रिटर्न ऑफ केलेली आहे. आलं लक्षात? आता यांच्यामध्ये आणखीन एक ट्रीटमेंट आहे की गुडविल रिटर्न ऑफ केलं जाईल विदाउट ॲडजस्टिंग टू द गुडविल अकाउंट. म्हणजे गुडविल अकाउंटला ॲडजस्ट करण्याऐवजी ती पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये काय केली जाईल, ॲडजस्ट केली जाईल. तर ती मी सांगतो, ते एक्झाम्पलद्वारे सांगेन. हे लिहून घ्या पहिल्यांदा, त्याचा भाग पुढे सांगतोय. पहा स्टुडंट्स, आता काय करायचं आहे, गुडविल अकाउंट ओपन न करता ॲडजस्टमेंट कशी केली जाते बघा गुडविलची. याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय, तुमच्या लक्षात येईल. सपोज मेसर्स ए अँड बी sharing profits and losses in the ratio of 3:1, and Messrs C and D sharing profits and losses in the ratio of 3:2, decide to amalgamate their business and value of goodwill of Messrs A and B fixed at rupees 12,000, and that for Messrs C and D rupees 18,000. They are equal partners in the new firm. ओके, पहा आता याच्यामध्ये गुडविल अकाउंट ओपन न करता गुडविलची ॲडजस्टमेंट करायची आहे. कशा प्रकारे केली जाते ते पाहूया. ए अँड बी दोघे पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट अँड लॉसमधला रेशो किती आहे बघा. मेसर्स ए अँड बीमध्ये ए अँड बी पार्टनर्स आहेत 3:1. मेसर्स सी अँड डीमध्ये सी अँड डी पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो किती आहे 3:2 आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की ॲमॅलगमेट व्हायचा आहे, बिझनेस ॲमॅलगमेट करायचा आहे. गुडविलची व्हॅल्यू दिली ए अँड बीमध्ये फर्ममध्ये. ए अँड बी मेसर्स ए अँड बी फर्ममध्ये फिक्स्ड आहे 12,000 रुपये, आणि मेसर्स सी अँड डीमध्ये किती आहे 18,000 रुपये. न्यू फर्म जी येणार आहे त्याच्यामध्ये पार्टनर्स ते काय आहेत, इक्वल आहेत.
आता पहा याच्यामध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे देतोय सोल्युशन पहा. मेसेस ए अँड बी मध्ये रेशो जो दिलेला आहे तो एचा किती असेल बघा 3 आणि बीचा किती असेल 1 आणि त्याचं गुडविल जे दिलेलं आहे यांचं गुडविल व्हॅल्यू किती दिलेली आहे. गुडविलची व्हॅल्यू 12,000 रुपये. आणि मेसेस सी अँड डी याच्यामध्ये रेशो जो सीचा आहे तो 3 आहे आणि डीचा किती आहे 2 आहे. न्यू फर्ममध्ये रेशो काय आहे इक्वल, म्हणजे ए ॲज बी ॲज सी ॲज डी हे पार्टनर्स असतील तर 1:1 हा रेशो असणार आहे. तर ओल्ड फर्ममध्ये गुडविल आपण जे देत असतो त्या ठिकाणी ओल्ड फर्ममध्ये गुडविलची व्हॅल्यू आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवतो. कुठं पाठवतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. न्यू फर्ममध्ये रिटर्न ऑफ करत असताना गुडविलची व्हॅल्यू आपण कुठं पाठवत असतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट देत असतो. ओल्ड फर्ममध्ये काय देतो आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देतो बरोबर आहे. आणि न्यू फर्ममध्ये काय देतो डेबिट देतो. इथं पहा ए बी सी अँड डी पर्टिक्युलर्समध्ये लिहितोय मी. गुडविल अमाउंट क्रेडिट इन ओल्ड फर्ममध्ये आपण गुडविल अकाउंटला काय देत असतो क्रेडिट देत असतो. पाहूया एच्या हिस्स्याला किती येणार आहेत ते चेक करूया. लगेच लक्षात येतं 12,000 गुडविल डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला. गुडविल इथे खाली लिहिलं तरी चालेल. गुडविल डिस्ट्रीब्युशन अगदी सोपं आहे, काय अवघड नाही आहे. ए अँड बी मध्ये 12,000 हिस्से टोटल किती आहेत ते पाहू. 3 म्हणजे 4 3 12 3,000 पर शेअर, ज्याच्यामध्ये ए 3,000 गुणवले किती हिस्से असतील एचे 3 म्हणजे 9,000 रुपयेचं क्रेडिट दिलं असतं आपण एला. आणि बीला बघा 3,000 गुणवले 1 म्हणजेच थोडक्यात किती येणार आहे 3,000. ओके. त्याच पद्धतीनं गुडविल डिस्ट्रीब्युशन बघूया. ए अँड बीच्या बाबतीत झालं. गुडविलचं डिस्ट्रीब्युशन सी अँड डीच्या बाबतीत बघूया. गुडविल डिस्ट्रीब्युशन सी अँड डीच्या बाबतीत सी अँड डीचं गुडविल किती आहे 18,000 रुपये. त्याला डिवाइड करा. रेशो किती आहे त्यांचा 3:2 म्हणजे 5 हिस्से. 5 त्रिक 15 उरले 3 5 सकट 30 3,600 पर शेअर येईल. त्याच्यामध्ये सी 3,600 गुणुले 3 0 0 3 संग 18 हातचाला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 10,800. डीच्या बाबतीत बघू 3,600 गुणुले 2 7,200 किती आलं 7,200. ही अमाऊंट मी इथं लिहून घेतो आहे बघा 10,800 आणि 7,200. जी गुडविलची व्हॅल्यू 18,000 आहे आणि ही किती आहे बघा 12,000 आहे. ती वाटून दिली आपण. आता पहा गुडविल अमाउंट डेबिट इन ओल्ड फर्म. इथं टू दी कॅपिटल अकाउंट म्हणा. टू दी कॅपिटल अकाउंट कधी रिटर्न ऑफ करत असताना आहे. चेक करूया आता कशा प्रकारे डेबिट देणार आहे. न्यू रेशोमध्ये देणार आहे. गुडविल डिस्ट्रीब्युशन इन न्यू रेशो अमंग ऑल पार्टनर्स. टोटल गुडविल काढा 12,000 ए अँड बीचा आहे आणि सी अँड डीचं किती आहे 18,000 म्हणजे टोटल किती आलं 30,000 गुडविलची व्हॅल्यू आली. 30,000
त्याला डिवायडेड बाय हिस्से किती आहेत नवीन फर्ममध्ये 4 आहेत. 1 ॲज 1 ॲज 1 ॲज 1 4 पार्टनर्स आहेत म्हणजे 4 7 28 उरले 2 4 5 20 2 शून्य आहेत तसे म्हणजे क्रेडिट कितीचं पडेल बघा डेबिट कितीचं पडेल 7500 7500 7500 आणि 7500 आलं का लक्षात बघा. जी रिटर्न ऑफ न्यू रेशो न्यू फर्ममध्ये न्यू रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचं आहे तिथं काय देतो आपण डेबिट देतो आणि ओल्ड फर्ममध्ये काय देतो क्रेडिट देतो. हे कशात चालू आहे ज्या वेळेला गुडविल अकाउंट ओपन न करता आपण गुडविलची ॲडजस्टमेंट करायला लागलो. तर बा क्रेडिटची व्हॅल्यू जास्त आहे किती आहे 9000 आहे. कितीनं जास्त आहे बघा 7500 वजा करा 1500 ने जास्त आहे म्हणजे ह्याला काय द्यायचं सांगा बघूया प्लस ही संख्या येते म्हणजे याला काय द्या परत क्रेडिटच द्या. ओके बीच्या बाबतीत बघा बीच्या बाबतीत कोणती जास्त आहे डेबिट जास्त आहे. कोणती जास्त आहे हे डेबिट जास्त आहे त्यामुळे डेबिटच द्यायचं. मायनस येणार आहे 4500. सीच्या बाबतीत बघा कोणती जास्त आहे क्रेडिट जास्त आहे त्यामुळे काय द्यायचं क्रेडिटच द्यायचं त्याच्या कॅपिटल अकाउंटला. ती किती येणार आहे बघा 2500 3300 प्लस. डीच्या बाबतीत बघा कोणती जास्त आहे डेबिट जास्त आहे त्यामुळं 300 रुपयेचा फरक आहे. काय द्यायचं डेबिट जास्त आहे त्यामुळं डेबिटच द्यायचं त्याच्या कॅपिटल अकाउंटला. लक्षात द्या 9000 एचे जास्त आहेत डेबिट ही क्रेडिट ओके आणि ही डेबिट क्रेडिट जास्त आहे त्यामुळं क्रेडिटच द्या 1500चा फरक आहे. तर मायनस येतं डेबिट जास्त आहे काय द्या डेबिटच द्या त्याच्या कॅपिटल अकाउंटला. इथं 10800 क्रेडिट जास्त आहे किती जास्त आहे 3300 क्रेडिटच द्या त्याच्या कॅपिटल अकाउंटला. इथं डेबिट जास्त आहे न्यू फर्ममध्ये 7500 किती जास्त आहे 300 मायनस येतं त्याला काय द्या डेबिटच द्या. आता एंट्री जर तुम्हाला करायची झाली तर ही एंट्री तुम्ही कशा प्रकारे पास कराल ती या पद्धतीनं पास करणार आहे. पहा डेबिट कुणाला द्यायचं आहे ते पहिल्यांची त्यांची नावं लिहून घ्या. बीज कॅपिटल अकाउंट डेबिट किती रुपयाचं डेबिट द्यायचं बीज कॅपिटल अकाउंटला 4500. त्यानंतर कुणाला डेबिट द्यायचं आहे डीज कॅपिटल अकाउंट डेबिट कितीचं डेबिट द्यायचं आहे ते लिहून घ्या 300 रुपयांचं. आलं लक्षात. त्यानंतर क्रेडिट कुणाला द्यायचं आहे त्यांचे नाव लिहा टू एज कॅपिटल अकाउंट कितीचं क्रेडिट द्यायचं याला 1500 आणि टू सीज कॅपिटल अकाउंट त्याची व्हॅल्यू किती आले 3300. तर या दोन्हीची टोटल करा ही 4800 येते ही बघा 4800 येते म्हणजे बरोबर आहे एंट्री. बिईंग गुडविल रिटर्न ऑफ among all partners in new ratio without opening goodwill account. तर तिथे स्पेसिफिकली दिलेलं असणार आहे गुडविल अकाउंट ओपन करू नका तरच ही ट्रीटमेंट करायची आहे अन्यथा करण्याची आवश्यकता नाही. आल्या लक्षात. मी तुम्हाला कशा प्रकारे एक्झाम्पलद्वारे समजावून सांगितलेलं आहे बघा. ओल्ड फर्ममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला गुडविल देत असताना क्रेडिटच देतो ती पहिल्यांदा लिहून घेतली. त्यानंतर न्यू फर्ममध्ये काय केलं टोटल केलं गुडविलचं आणि प्रत्येकाच्या वाट्याला जी रक्कम येते ते न्यू फर्ममध्ये आपण गुडविल रिटर्न ऑफ करत असताना डेबिट देत असतो ती व्हॅल्यू लिहून घेतली. बघितलं कोणती जास्त आहे क्रेडिटची जास्त आहे खाली क्रेडिट द्यायचं कितीचा फरक आहे तो. डेबिटची जास्त आहे किती जास्त आहे बघायचं त्याला डेबिट द्यायचं. आलं लक्षात. तर या पद्धतीने याची ट्रीटमेंट केली जाते. हा भाग लिहून घ्या. याच्यामध्ये शेवटचा भाग आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट कसे केले जातात. हे ऑलरेडी 12वीला झालेलं आहे. इथेही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लिहून घ्या.